श्री स्वामी समर्थ. आज आपण गावरान तुपातील शिरा बनवणार आहे. तर रेसिपी पूर्ण बघा की आपला शिरा तयार कसा करणार आहे तो. इथे मी 2-3 चमचे तूप टाकून घेतले आणि 1 कप रवा आणि बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचा रवा. फुल गॅस नाही करायचा, नाही तर आपला रवा करपला जाईल. स्लो गॅसवरतीच भाजायचं ह्याला. हे बघा आपला रवा भाजून झाला. त्याच्यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट टाकले, म्हणजे कसं ड्रायफ्रूट पण त्याच्यामध्येच भाजून जातात. आणि सकाळची एवढी घाई गडबड असते, कामाला जायची येते, मग म्हटलं चला अगोदर स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं आणि म्हटलं चला आता मी थोडा शिरा बनवते. बघा आपला रवा भाजून झाला आहे चांगला. आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेते. आणि शिऱ्यामध्ये ना कधी पण गरम पाणीच घालायचं, थंड पाणी नाही घालायचं अजिबात. आणि कोणी काय करतं, अगोदर साखर टाकून घेतं आणि मग नंतर पाणी टाकतं. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत बनवायची असते. तर मी असं अगोदरच पाणी वगैरे टाकून घेते, मस्त मिक्स करते. नंतर विलायची टाकून घेते आणि अर्धा कप साखर घेतलेली आहे ह्याच्यामध्ये. आणि ड्रायफ्रूट टाकल्यामुळं काय होतं, अगोदर ड्रायफ्रूट भाजून घ्या, नंतर रवा भाजून घ्या, तर दोन्ही एकत्रच भाजून जातात ते आणि आपला वेळ पण वाचला जातो थोडासा. इथे मी केसर टाकून घेतलेला आहे. घायमध्ये ना मी त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायला विसरले. म्हटलं चला आता रव्यामध्ये ते मिक्स होऊन जातील. आता थोड्या वेळ झाकून ठेवते. हे बघा आपला शिरा मस्त लुसलुशीत मऊ झालेला आहे. रवा भाजताना ना सतत त्याला हलवायला लागतं. आणि बघा आपला शिरा तयार झालेला आहे गावरान तुपातला. कसा वाटला तुम्हाला शिरा? या खायला करा आणि आपल्या चॅनलला जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा.